नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बाळूमामांच्या नावाने चांग भलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। नाना बोलत असतो, बापू आणि पाटील आलं नाहीत वी अजून? नाही मामा, कवाच्यानी वाट बघतायत सगळी। नाना म्हणतो, लय वेळ झालाय बघा त्यासनी जाऊन। रंगा म्हणतो, काय करायचं मामा? दामू म्हणत असतो, आम्ही जाऊन बघू का? आम्ही जातो त्या चंडप्पाच्या घरला, नाहीतर मेंढरांचं काही खरं नाही बघा। मामा म्हणतच त्यात, पर तुम्ही जाऊन काय करणार तिकडं? दामू म्हणतच, तू बघू की जाऊन काय करतात ते। मामा म्हणतच त्यात की नग येतच असतील ते। रंगा म्हणतच त्यो, मला वाटतंय चंडप्पा त्यासनी सुद्धा भेटतोय का नाही काय माहित। बापू म्हणतच तो, मालक मामांनी तुम्हाला बोलवलं आहे। चंडप्पा आता म्हणतच त्यो, होय काय? आमचा दुर्गप्पा सांगत असतो कधीतरी, पर होतय काय, कामामुळे वेळच मिळणार नाही आम्हासनी। धनाजी चंडप्पाला म्हणत असतो, मामांनी तुम्हाला तळावरती बोलवलं आहे, ती काही चारा पाणी खायना झाल्यात। चंडप्पा म्हणत असतो, कशामुळं मेंढर चारा पाणी खायनात? नेमकं त्यांना काय होतंय? धनाजी म्हणत असतो, चंडप्पा आमासनी काही ठाव नाही, पण मामांचं असं म्हणणे आहे की तू येऊन बघावं। चंडप्पा म्हणत असतो, अरे पण मी तिथे येऊन काय करणार? एखादा वैद्य बोलवा, मला काय कळतंय, मला काय बोलवताय तिकडं? चिमाजी म्हणत असतो, मालक मी बी तेच सांगितलंय त्यासनी। चिमाजी चंडप्पाला म्हणत असतो, आत्तापर्यंत शेकड्याच्या वरती मेंढर मेली आहेत। बापू चंडप्पाला म्हणत असतो, मालक येताय नव? चंडप्पा म्हणत असतो, आता तुम्हाला वाटतंय ना, मग येतो मी। माझी समधी कामा आटोप तू, मग आपण समजीत जाऊया। तर इकडं आता शिरपा म्हणत असतो, मामा ह्यो चंडप्पा म्हणतो की मी काम करणार आहे आणि त्यांच्याकडनंच ह्यो समधी काम करून घेतो। गोदा म्हणत असते, होय लय लोकांनी त्यांनी असंच फसवलं आहे आणि काय बोलायला गेलं की बोलू बी देत नाही। नाना म्हणत असतो, अहो मामा हे तर नवीनच ऐकतोय मी। काम करायचं असेल तर कर, नाहीतर नको करू। स्वतःचं काम करून घ्यायचं आणि नंतरच्याला जा म्हणायचं, ही कोणची पद्धत? यशोदा म्हणत असते, मामा त्याच्या शेतामध्ये माणसं काम करायला सुद्धा टिकत नाहीत, मग काय करणार? त्यासनी बी कामाची गरज असते नव? नाना म्हणत असतो, म्हणजे मामा ह्यांनी सांगितलेली कामं बापू आणि दाजीला करायला लागतील वय? तर इकडं चंडप्पा म्हणत असतो, ह्यो बघा पाटील, तुम्ही म्हणताय तर मी शेतावरती येतो, इथली आपण कामं उरकून घेऊया, तुम्ही बी हातभार लावा की जरा। तुम्हाला तसं सांगायला मला बी कसं तरी वाटतंय, पण तुमचा हातभार लागला तर कामं लवकर आटपतील, आपण लवकर तळावरती जाऊ। धनाजी म्हणत असतो, ठीक आहे, आणि आता चंडप्पा हा दोघांना बी कामाला लावतो। इकडे मामा म्हणत असतात, नान्या ए रंगा तिकडे बघा की जरा, अरे तिकडे बघा की मेंढर मरून पडले ती, त्यांना कुठं पुरता येतंय का ती बघा। चंडप्पा तर इकडे म्हणत असतो, पाटील मी जरा हिरीकडे जाऊन येतो, मोटरला पाणी जरा कमी आहे, ती जरा जोडून येतो। आणि इकडे चंडप्पा धनाजी आणि बापूला कामाला लावून जातो। मामा गावकऱ्यांना म्हणत असते, बाबांनो तुमची जी गाराणी आहे ती आज मी काही बघत नाही, चालतंय नव? आलेली भक्त म्हणत असतात, वय वय। दामू म्हणत असतो, काय रे शिरपा, कशाला गेलास तू तिकडे? नाना आणि रंगा पळतच तिकडे गेलेली असतात। शिरपा म्हणत असतो, पण मी कसं सांगू ते? परत मेंढरांचं काय झालं की काय? असं धावत का गेलं ते? मेंढर सारखीच मरायला लागल्यात। रंगा आणि नाना आता धावत येतात। नाना मामांना म्हणत असतो, मामा चला बरं तिकडं। मामा म्हणत असतात, कार काय झालं? रंगा म्हणत असतो, मामा चला तुम्ही, तुमच्या डोळ्यांनी बघा तुम्ही। मामा म्हणत असतात, पर झालं तरी काय? नाना सांगू लागतो, मामा शेकड्याच्या वरती मेंढा मेलेत आपल्या। मामा आता मेंढरांजवळ जातात आणि बघत असतात तर शेकड्याच्या वरती मेंढ्या मेलेल्या असतात। मेंढ्यांना मेलेलं पाहून मामांना सुद्धा आता रडू आवरत नसतं। मामा रडतच म्हणत असतात, अरे चंडप्पा तुला माझा मोठेपणा खपत नव्हता र? अरे पर मला काहीतरी करायचं होतं, मला धडा शिकवायचा होतास, हे समज तुला करून काय मिळालं? नाना म्हणत असतो, मामा रंगा आणि मी जातो आणि त्याला ताबडतोब तळावरती घेऊन येतो। रंगा म्हणत असतो, होय मामा लय झालं त्याचं, आता पार डोक्यावरनं पाणी चाललं आहे। मामा म्हणत असतात, नाही त्यानं पापाने हात धुतलं म्हणून आपण पण तेच करायचं नाही। धनाजी म्हणत असतो, आम्ही उद्या गावाला जातो आणि 2-4 माणसं घेऊन येतो, तुमचं समद काम करून देतो। तिकडं तळावरती मेंढर मारायला लागलेली आहे, तू आधी तिकडे चल आणि काहीतरी कर बाबा, लोक तुझ्या पाया पडायला येत, मामाने सांगितलं आहे ना, तळावरती ये आणि मेंढर बरी करून देव, एवढा देव माणूस तुला सांगतोय र। चंडप्पा म्हणत असतो, काय करायचं ती आधी सांग। धनप्पा म्हणत असतो, मेंढरांनी चारा पाणी खाल्लं पाहिजे। चंडप्पा म्हणत असतो, एवढंच नव, मग मेंढर खातेल चारा पाणी। बापू म्हणत असतो, खरंच नव मालक? चंडप्पा म्हणत असतो, हा मग
धनाजी म्हणत असतो, अरे बाबा एवढंच होतं तर सकाळपासनं सांगायचं नवं, इकडे यायची काय गरज होती. चंडप्पा म्हणत असतो, बर तुम्ही सगळी तळावर निघा, मी पोचस्तोपर्यंत मेंढर चारा पाणी खायला लागली असतील. हा, आणि मामांना माझा निरोप द्या, त्यासनी म्हणाव मी तुम्हाला भेटाय बोलवलंय. धनाजी आणि बापू आता तळावर येतात. नाना म्हणत असतो, अरे बाप्या कधी गेला होतास आणि कधी आलायस, एवढा वेळ असतोय होय. बापू म्हणत असतं, अरे बाबा काय सुद्धा विचारू नका आमचा हाल, आम्हाला लागलीच यायचं होतं पण त्या चंडप्पानं आम्हाला शेतात काम करायला लावलं. सको आता म्हणू लागते की काय म्हणलं ते चंडप्पा. बापू म्हणत असतो, त्याने सांगितलं आहे मी तळावरती असतोपर्यंत मेंढ्या बरं होतील. गोदा म्हणत असते, कसलं काय, हिथं लय अवघड होऊन बसलंय. बापू म्हणत असतं, काय झालं, तुम्ही असं गप का बसला या. रंगा म्हणत असतो, काय सांगू बाप्या तुला, तुम्ही गेल्यापासून लय मेंढ्या मेल्यात बघ. धनाजी म्हणत असतो, काय सांगताय तुम्ही, आणि मामा कुठे आहेत. मामा तंबूत बसला आहेत. नाना म्हणत असतो, सकाळपासून 3 शेकडा मेंढ्या मेल्या आहेत, ते कुठं जागाच उरली नाही. धनाजी म्हणत असतो, कुठल्या तोंडाने मी आता मामांच्या समोर जाऊ, मला तर असं वाटतंय गावच सोडून जावं. बापू म्हणत, मामा बाहेर तर येऊ देत, मग आपण बघूया. इकडं मामा हे ध्यानाला बसलेले असतात आणि म्हणत असतात, चंडप्पा अरे तुला एक संधी दिली होती तरी बी तू तेच केला आहेस, तुला वाटेल तसा तू करत गेला आणि अजून बी तेच करतो आहेस. पर एक गोष्ट लक्षात ठेव, तू आगीत हात घातलायस आणि हात भाजल्याशिवाय आता तू काही बाहेर येणार नाहीस. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.